Good morning class. Once again we are going to take Mr. Robert Frost as the primary poet of English language. He is from America. We all know about American English language. There are three types of English language we are using nowadays. First is American, second one is England, or we can say from Britain, English language of Britain person, and number 3 Indian English language. What is the meaning of Indian English language? जेव्हा ब्रिटिशांनी आपल्यावर 250 वर्ष राज्य केलं त्यानंतर ब्रिटिश लोक या ठिकाणी लँग्वेज सोडून गेली, त्याला आपण आज इंग्लिश म्हणतो. आणि त्या इंग्लिशच्या माध्यमातून काही हिंदी शब्द, काही मराठी शब्द, काही उर्दू शब्द, काही हिंदी शब्द त्या ठिकाणी त्या लँग्वेज मध्ये आले. ज्याप्रमाणे पापड, रोटी, चपाती, चप्पल्स या प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे इंडियन इंग्लिश नावाची न्यू लँग्वेज आपल्याकडे तयार झाली, जी आपण मेसेजेस साठी, व्हॉट्सअप साठी आजकाल वापरून राहिलो. सो देयर आर 3 काइंड्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. फर्स्ट इज अमेरिकन, सेकंड वन इज इंग्लंड, अँड नाउ देयर इज अ इंडियन इंग्लिश लँग्वेज. सो रॉबर्ट फ्रॉस्ट बिलॉन्ग टू अमेरिका. ही वॉज a poet from America and there are several poems written by him. The Road Not Taken, then there is The Road Not Taken, Stopping by Woods, then there is number 3 was After Apple Picking, double-L-E, Apple Picking, then there is a Mowing, Harvest, Provide are some names from his poem. Apple, Apple, Apple. Sometimes mistake happens, and for everyone mistakes are important to happen. So The Road Not Taken I am going to take today. This is my famous poem from his book collection New Hampshire. I think so. This is from New Hampshire. Yes, this poem speaks about Mr. Robert Frost's life decisions when he is walking in woods in America, and there he is standing on a point where there are 2 ways, 2 roads are there. There is a bifurcation of roads, and he is standing on that such a point where he have to choose one career point for him. His profession was journalist, and he has become to poet. So there are 2 points for him to choose only one. There are 2 points in life, only choose one. एका ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपण जर्नलिस्ट बनावं, पत्रकार बनावं, आणि सेकंड ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपण पोएट बनावं. या ठिकाणी रॉबर्ट फ्रॉस्ट उभे आहे. एक मार्ग जंगलात जाऊन राहिला, एक मार्ग पुढे जाऊन दिसून न राहिला. तर अशा प्रकारच्या बायफर्केशनच्या कठीण समयी एका रस्त्यावरती उभे आहे आणि त्यांच्या जीवनात खरोखर घडलेला हा एक लाईव्ह एक्सपिरियन्स आपण ज्याला म्हणतो, या ठिकाणी मिस्टर रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी कथन केलेलं आहे द रोड नॉट टेकन या कवितेच्या माध्यमातून. आता आपण जर कधी पाहिलं तर दिस इज रिअली सिंपल पोएम बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. ज्याप्रमाणे आपण एक पोएम पाहिली आहे स्टॉपिंग बाय वूड, त्यामध्ये खूप जास्त मेटाफर होते, अजोनस होते, कंजोनस होते, सिमिल्स होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी नवीन युफनी नावाचा अलंकार होता. त्यानंतर अजून कोणता अलंकार पाहिला आपण, यस देअर वॉज इमॅजिनरी ऑल्सो, आणि बाकीचे जे काही असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. मी ही पोएम एकदम शॉर्ट मध्ये घेणार आहे बिकॉज दिस इज ओनली करियर ओरिएंटेड पोएम, पर्सनल पोएम. दिस इज अ पर्सनल बायोस्पेज ऑफ मिस्टर रॉबर्ट फ्रॉस्ट, अँड दिस इज वन ऑफ द फेमस पोएम फ्रॉम हिज कलेक्शन ऑफ पोएट्री. सो द रोड नॉट टेकन, मराठीमध्ये सरळ अर्थ घ्यायला गेला आपला द रोड नॉट टेकन, तर न घेतलेला रस्ता. जीवनामध्ये कधी आपण जेव्हा 12वीला असतो, व्हेन वी वर ऑन फर्स्ट इयर, तेव्हा आपल्याला समजते की कदाचित आपण ही गोष्ट करायला पाहिजे, ही गोष्ट करायला नको. कधी आपल्याला काय वाटते
की आपण पोलीस बनायला पाहिजे, शिक्षक बनायला नको. कधी कधी आपल्याला वाटते डॉक्टर बनायचं की इंजिनियर बनायचं. सो देअर आर लॉट ऑफ ड्रीम्स, लॉट ऑफ हॉबीज वी आर हॅव्हिंग. तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागते, त्यापैकी जीवनात कोणताही एकच मार्ग आपल्याला स्वीकारावा लागतो. ज्याप्रमाणे लोक सायन्सला जायचं की आर्ट्सला जायचं, आर्ट्सला जायचं की कॉमर्सला जायचं, त्यानंतर सायन्सला जायचं की कॉमर्सला जायचं, असे अनेक मुद्दे लोकांच्या समोर असतात. पण त्यापैकी कोणताही एकच मुद्दा आपल्याला ॲज अ करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू निवडावा लागतो. आणि त्याबाबत स्वतःच्या लाईफची चर्चा या ठिकाणी केलेली आहे मिस्टर रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी. सो द रोड नॉट टेकन, तुम्ही या ठिकाणी स्टँजा बघू शकता. 1 2 3 4 स्टँजास त्या ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे स्टॉपिंग बाय वुड्स या कवितेत ते होते. आणि या कवितेमधून आपल्याला समजते की हाऊ वी चूज अवर करिअर्स, हाऊ डू वी चूज अवर सेक्टर्स, हाऊ डू वी चूज अवर लाईफ, हॅपी और सॅड और अनहॅपी और पॅसिव्ह, ऍक्टिव्ह और पॅसिव्ह. आणि यानंतर आपल्याला समजते की आपण कशा प्रकारचे निर्णय आपल्या लाईफमध्ये घेत असतो, कशा प्रकारचे निर्णय आपण घ्यायला पाहिजे. टफ घ्यायला पाहिजे की सिंपल घ्यायला पाहिजे, इझी घ्यायला पाहिजे की स्ट्रॉंग घ्यायला पाहिजे, यामधून आपल्याला समजते. आपल्यासमोर एक रस्ता असतो सोपा आणि एक रस्ता असतो ज्यातून आपल्याला यश मिळतो. तर त्यामुळे ॲज अ शिक्षक जेव्हा मी होतो 20 वर्षाचा, तेव्हा मी ठरवलं की आय एम गोइंग टू बी अ शिक्षक, I am going to be a teacher, and that's why today I am here after 10 years of experience of learning English language. I am standing in front of you giving you a lecture on a famous personality in American literature as Mr. Robert Frost. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आज निर्णय घ्यावा लागेल, त्यातून 10-12 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तो सक्सेस भेटेल जेव्हा तुम्ही विचार करता की यस नाऊ आय एम गोइंग टू बी the person, I am going to become that person, I have that quality. आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन हे हेल्प करेल तुमच्या फ्युचरमध्ये. आज तुम्हाला कदाचित लक्षात नाही येणार, काही काही लोकांकडे सोपे मार्ग असतात, काही काही लोकांकडे कठीण मार्ग असतात. त्यातून कोणता निवडायचा, कॉपी करून पास व्हायचं, पुस्तकात पाहून पास व्हायचं की मनानं पास व्हायचं. काही काही लोकांना 90% मार्क पडतात कॉपी करून, काही काही लोकांना 80% पडतात, काही काही लोकांना 50% पडतात, बिकॉज दे डू नॉट कॉपी. आणि हाच फरक आहे, बेसिक फरक आहे की ज्याला तुम्ही काय म्हणता, ज्याला तुम्ही साहस म्हणता, ज्याला तुम्ही धाडस म्हणता. तर कोणत्या प्रकारचं धाडस या कवितेमध्ये रॉबर्ट फ्रॉस्टला करावं लागलं. रॉबर्ट फ्रॉस्टचा जर कधी तुम्ही लाईफ लाईन पाहिली तर 1874 साली त्यांचा जन्म झाला होता, 1874. आणि ते जेव्हा गेले तेव्हा ते गेले होते 1963. म्हणजे भरपूर वर्ष ते जीवन जगले, जवळजवळ 90 वर्ष ते जीवन जगले. आणि या सगळ्या प्रवासात त्यांनी असंख्य पोएम लिहून ठेवल्या. त्यांच्या स्पेशल पोएट्रीचा अर्थ काढून अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपल्या जीवनाचे अनेक वर्ष सुद्धा जाऊ शकतात. तर त्यामुळे त्यांच्या महत्वाच्या काही कविता ज्या मी या ठिकाणी तुमच्या घेणार आहे. सो आय स्टार्ट द पोएम द रोड नॉट टेकन, न घेतलेला रस्ता. आणि यातून काय सिम्बलाइज करायचं आहे कवीला, तर स्वतःच्या जीवनाचे काही महत्वाचे घटक या ठिकाणी कवी सिम्बलाइज करणार आहे, ते दर्शवणार आहे. तर कशाच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून, या स्टँजाच्या माध्यमातून. टू रोड्स डायव्हर्ज इन अ येलो वूड अँड सॉरी आय कुड नॉट ट्रॅव्हल बोथ अँड बी वन ट्रॅव्हलर लॉंग आय स्टूड अँड लुक डाऊन वन ॲज फार ॲज आय कुड to where it bent in the undergrowth. बघा किती सिंपल लँग्वेज आहे, जस्ट अ सिंपल लँग्वेज, फॅब्युलस फ्लो ऑफ रायटिंग फ्रॉम हिज पेन. आणि त्यामुळे जगातल्या सर्व लोकांसाठी, सर्व वाचकांसाठी रॉबर्ट फ्रॉस्ट इज अ सच अ मेजर पोएट. प्रत्येक युनिव्हर्सिटीला, प्रत्येक भारतातल्या आय थिंक जे काही लोक CBSE ला आहे, जे काही लोक ज्याला आपण ICS ची एक्झाम म्हणतो किंवा आपल्या साध्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा रॉबर्ट फ्रॉस्टचा समावेश केला गेलेला आहे. 2 शब्द या ठिकाणी आले, डायव्हर्ज. व्हॉट इज द डायव्हर्ज मीन? मिनिंग ऑफ डायव्हर्ज इज जेव्हा बायफर्केशन होते एखाद्या गोष्टीचं, एखाद्या गोष्टी आपण याला म्हणतो बायफर्केशन. बायफर्केशन, सॉरी नॉट बायफर्केशन, ऍक्च्युअली जेव्हा त्या ठिकाणी 2 गोष्टी, म्हणजे एका गोष्टीतून 2 गोष्टी तयार होतात, ज्याला आपण यस बायफर्केशन हा शब्द वापरतात. किंवा
आपण ज्याला म्हणतो की कोणत्याही ठिकाणी जाऊन एका गोष्टीतून, एका रस्त्यातून, ज्याप्रमाणे झाडातून एक फांदीच्या अनेक फांद्या तयार होते त्याप्रमाणे त्या झाडांना बायफर्केशन म्हणतात. त्या फांद्याला काय म्हणतात? बायफर्केशन होणे. तर त्याला बायफर्केशन म्हणतात. तर एका रस्त्यातून दोन रस्ते वेगवेगळे होणे, तर याला म्हणतात प्रोसेस ऑफ डायव्हर्जिंग, प्रोसेस ऑफ बायफर्केशन. आणि त्यातून आपल्याला जाणवते की कशा प्रकारे काय सांगितलं यांनी, 2 roads डायव्हर्ज इन येलो वूड. सकाळी फिरायला जात असताना, वॉक घेत असताना लेखक जंगलामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांना समोर दिसलं. मी या ठिकाणी आकृती काढतो की लेखक चाललेले होते या रस्त्यावरून आणि हा जो रस्ता आहे हा या ठिकाणी अशा प्रकारचा बायफर्केट झाला. काय झाला? बायफर्केट झाला. लेखक या रस्त्यावर चालले, आजूबाजूला वूडचा भाग आहे. तर दिस इज अ बायफर्केशन प्रोसेस. या ठिकाणी ऑथर उभे आहे, या ठिकाणी आपले पोएट उभे आहे. त्यांनी दोन्ही रस्त्याकडे नजर टाकलेली आहे. एक रस्ता इकडे चालला, एक रस्ता इकडे चालला. सो नाऊ व्हॉट कॅन यू डू? कारण की आपल्याला माहित आहे आपल्याला कोणता एकच रस्ता जीवनामध्ये धरावा लागत असतो. 2 roads diverge in yellow wood and sorry I could not travel both. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, तो जर्नी. ट्रॅव्हल म्हणजे जर्नी, याला आपण डायव्हर्शन म्हणतो. यस, डायव्हर्शन. तेच मी तेव्हापासून शब्द आठवण्याचा प्रयत्न करून राहिलो हा, पण मला आठवला नाही. डायव्हर्शन, इट्स कॉल्ड डायव्हर्शन. आणि ट्रॅव्हल म्हणजे आपण जर्नी म्हणतात. तर समोर अचानक 2 रस्ते आले जंगलामध्ये वॉकिंग करत असताना लेखकाच्या, आपल्या कवीच्या. पण ही कांट बी ट्रॅव्हलर ऑफ बोथ रोड्स. व्हाय? बिकॉज वन टाइम ही कॅन ट्रॅव्हल ऑन 1 road ओनली. कारण की एका वेळेस कोणताही व्यक्ती एकाच रस्त्याने प्रवास करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अँड बी वन ट्रॅव्हलर लॉंग आय स्टूड, त्या ठिकाणी कॉमा आला. अँड बी वन ट्रॅव्हलर, आणि कोणत्या एका रस्त्याचा मी ट्रॅव्हलर बनू शकतो, प्रवासी बनू शकतो. लॉंग आय स्टूड अँड लुक डाऊन वन ॲज फार ॲज आय कुड. त्या सकाळची वेळ होती, सूर्यप्रकाश पडलेला होता. आजूबाजूचं वूडचं जे जंगल आहे, पुन्हा एकदा आपल्याला वूडच्या जंगलाचा म्हणजे जंगलाचा समावेश या कवितेमध्ये दिसतो. ते चमकून राहिलेलं आहे. आणि जितक्या वेळ त्या ठिकाणी कवी उभे राहिले आजूबाजूनं बघत, तितक्या वेळ त्यांना समजायला अवघड गेलं की त्यांनी कोणत्या रस्त्यानं प्रवासाला निघावं. कारण की 2 रस्ते समोर आहे, दोन्ही रस्ते कदाचित अनोळखी आहेत. प्रवासाला कुठे जायचं हे कवीला नक्की माहिती नाही. आणि एका रस्त्यानं पाहिलं, दुसऱ्या रस्त्यानं पाहिलं, दोन्ही रस्त्यानं जावं असं वाटून राहिलं. बट ही कान ट्रॅव्हल, ही कान वॉक ऑन both the paths. Therefore, he is standing there, he is thinking about both the roads, to which one he is going to take now. To where it bent in underground. Sorry, underground नाही. To where it bent in undergrowth. Undergrowth म्हणजे या ठिकाणी GROWTH. अंडरग्रोथ म्हणजे पुढे जाऊन रस्ता त्या ठिकाणी बेंड होऊन गायब होऊन राहिलेला आहे. बेंड डाऊन. और काय झालेला आहे, त्यापैकी एक जो रस्ता आहे हा पुढे जाऊन काय झाला, अंडरग्रोथ झाला. अंडरग्रोथ म्हणजे त्या ठिकाणी तो रस्ता खाली गेला आणि दुसरा रस्ता जो आहे तो पुढे जाऊन या ठिकाणी टर्निंग घेऊन नाहीसा झालेला आहे. तर अशा प्रकारचे हे 2 रस्ते आहेत. तर यापैकी एकाच रस्त्यानं कवीला जायचं आहे. त्यापैकी एकाच रस्त्यानं कवीला जायचं आहे. यापैकी एक रस्ता पुढे जाऊन काय झाला, गायब झाला, अंडरग्रोथ. तर झाडांच्या सावलीखाली, झाडांच्या दाटीवाटीमध्ये तो रस्ता गायब झाला. आणि दुसरा रस्ता या ठिकाणी टर्निंग पॉइंट घेऊन कुठेतरी बाजूला निघून गेला. त्यामुळे काही अंतरावर बघितल्यानंतर दोन्ही रस्ते हे कुठे ना कुठे गायब होऊन राहिलेले आहेत. म्हणजेच काय, तर रस्त्याच्या पुढच्या बाजूला काय आहे, व्हॉट इज द एंड ऑफ दॅट पर्टिक्युलर पाथ इज अननोन. कारण की त्या ठिकाणी उभं राहून कवी फक्त बघू शकतो की यापैकी कोणत्या एका रस्त्याने आपल्याला जायचं आहे. कारण की त्याला कोणता एकच रस्ता घ्यावा लागणार. आणि ते जीवनाचा हा पॉइंट आहे. दिस इज अ करिअर पॉइंट ऑफ हिज लाईफ.
किंवा कोणता रस्ता त्याला आता घ्यायचा आहे. द नेक्स्ट स्टॅन्झा, दे टूक द अदर ॲज जस्ट ॲज फेअर. फेअर फेअर म्हणजे आपण ज्याला सिंपल भाषेत काय म्हणतो, पॉश. पॉश पॉश म्हणजे काय, तर अतिशय स्वच्छ दिसणारा. फेअर स्वच्छ आणि आकर्षक आणि आकर्षक. तर आता पहिला रस्ता पाहिल्यानंतर हा पुढे गेला तर अंडरग्राऊंडला निघून गेला. मग आता कवीनं काय केलं, सेकंड रस्त्याकडे, तर डायव्हर्शन जे सेकंड होतं त्या डाव्या साईडच्या रस्त्याकडे कवी बघायला लागला. सो देन टूक द अदर ॲज जस्ट ॲज फेअर. खूप सुंदर रस्ता होता तो, खूप सुंदर होता रस्ता. अँड हॅव्हिंग परहॅप्स द बेटर क्लेम. क्लेम क्लेम म्हणजे या ठिकाणी काय, तर या ठिकाणी कदाचित या रस्त्यानं कवी जाऊ शकत होता. या रस्त्यानं कवी जाऊ शकत होता, कारण की बिकॉज इट वॉज ग्रासी अँड वॉन्टेड वियर. वियर म्हणजे त्या ठिकाणी चालणे. यामध्ये वियर या शब्दाचा अर्थ चालणे असा घ्यायचा. कवितेनुसार शब्दांचे अर्थ बदलत असतात, धड्यानुसार सेंटेन्सचे अर्थ बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकच शब्द आला म्हणजे त्या शब्दाचा अर्थ तोच असेल अशी कोणत्याही प्रकारची गॅरंटी नाही. डिक्शनरी जर तुम्ही बघितलं, डिक्शनरीमध्ये फेअरचे अर्थ खूप जास्त आहे, क्लेमचे अर्थ खूप जास्त आहे, त्यानंतर वियरचे अर्थ खूप जास्त आहेत. तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागते, कोणत्याही प्रकारचा एकच अर्थ त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि त्यामुळे आपण या ठिकाणी चालणे या शब्दाचा अर्थ घेणार आहे. सो लेखकाने दोन्ही सेकंड रस्त्याकडे लेखकाने बघितलेला आहे आणि सेकंड रस्ता हा खूप चांगला त्याला वाटला, बिकॉज हा ग्रासी होता आणि कदाचित कवीला असा क्लेम वाटत होता, अशी खात्री वाटत होती, निश्चिती वाटत होती की कदाचित या रस्त्याला आपण गेलं पाहिजे. कारण की का बरं, कारण की या रस्त्यानं ग्रास होतं. या रस्त्यानं काय होतं, ग्रासी पास होता हा. आणि या ठिकाणी आजपर्यंत कोणी या रस्त्यानं चाललेलं नव्हतं आणि आजपर्यंत या रस्त्यानं चाललेलं नव्हतं. कारण की आपण बघतो रस्त्यानं जर कधी गवत उभं असलं तर चालण्यानं ते गवत खाली दबलेलं असते. तर त्यामुळे गवत उभं आहे, पॉश गवत उभं आहे, रस्ता खूप चांगला आहे, त्यामुळे त्या रस्त्यानं साहजिकच आजपर्यंत खूप कमी लोक गेलेले होते. बिकॉज इट वॉज ग्रासी अँड वॉन्टेड वियर. ग्रासी अँड वॉन्टेड वियर, तर पहा डब्ल्यू. बिकॉज इट वॉज ग्रासी अँड वॉन्टेड वियर हा जो अलंकार आलेला आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच हा कोणता आला, तर या ठिकाणी कशाचं रिपिटेशन झालं, डब्ल्यू या शब्दाचं वन आफ्टर अनदर लेटरचं या ठिकाणी रिपिटेशन झालेलं आहे. दॅट्स वाय इट इज अलिटरेशन. इट इज अलिटरेशन. अलिटरेशन म्हणजे काय, अनुप्रास अलंकार. एकाच वाक्यामध्ये एकाच ओळीमध्ये जेव्हा पुन्हा पुन्हा कॉन्सोनन्स, आपण ज्याला कॉन्सोनन्स साऊंड म्हणतो, नॉट साऊंड बट लेटर जे आहे, ज्याप्रमाणे डब्ल्यू, बी, पी, डी, सी ते पुन्हा पुन्हा येतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. And having perhaps the better claim because it was grassy and wanted wear, though as for that the passing here had worn them really about the same. पण जर कधी त्या ठिकाणी पासिंग केलं, त्या ठिकाणी आपण जर कधी तो रस्ता पास केला आणि पुढे जायला निघालो तर कदाचित दोन्ही रस्ते हे लेखकाला सेम भासत होते. पुन्हा बघा, लवकर या शब्दांचे अर्थ लागत नाही, कारण की आफ्टर ऑल रॉबर्ट फ्रॉस्ट आहे, ते खूप मोठा व्यक्ती आहे. Though as for that the passing there had worn them really about the same. पण त्या ठिकाणून जर कधी निघून गेलं असतं कोणी पुढे, लेखक चालत गेले असते पुढे, तर दोन्ही रस्ते कदाचित सेम वाटायला सुरुवात झाली असती. अँड बोथ दॅट मॉर्निंग इक्वली लेट. मॉर्निंग आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं कोणता टाइम आहे हा, मॉर्निंगचा टाइम आहे. आपण एक गोष्ट बघू शकतो, रॉबर्ट फ्रॉस्ट नेहमी दिवसाच्या कोणत्या ना कोणत्या एका घडीचा वापर करतात, कोणत्या ना कोणत्या टाइमचा एका वापर करतात. एक तर त्यांच्याकडे सकाळ येते, एक तर त्यांच्याकडे आफ्टर ऍपल पिकिंग मध्ये दुपार येते, बर्चेस मध्ये सायंकाळ येते, स्टॉपिंग बाय वुड्स मध्ये इव्हिनिंग येऊन राहिली,
तर कोणत्या ना कोणत्या एका वेळेचा वापर ते करून घेतात आणि ही कविता मॉर्निंग या सेशन मध्ये त्यांनी तयार केलेली आहे, लिहिलेली आहे. सो अँड बोथ दॅट मॉर्निंग इक्वली ले, दोन्ही रस्ते त्या मॉर्निंग मध्ये सेम दिसत होते, इक्वल दिसत होते. इन लिव्स नो स्टेप हॅड ट्रोडन ब्लॅक. आणि काय झालेलं आहे, ट्रोड म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवर पाय देऊन चालणे, पाय देऊन चालणे. तर बघा आता काय झालेलं आहे. तर अँड बोथ दॅट मॉर्निंग इक्वली ले, तर दोन्ही रस्ते जे आहेत ते सेम दिसून राहिले त्या मॉर्निंगच्या काळात. इन लिव्ज म्हणजे लिफ, LEAF, याचं अनेक वचन हे लिव्ज होते. लिव्ज म्हणजे खूप सारे पाणी. कदाचित हा महिना शरद ऋतूचा आहे, इट इज अ ऑटम सीझन अँड दॅट्स व्हाय देअर आर लिव्ज लाईंग ऑन दॅट रोड्स. काय झालेलं आहे, त्या दोन्ही रस्त्यावर काय पडलेले आहे, झाडाचे पानं पडलेले आहे आणि त्यातून अनेक काळे काळे पावलं उमटत पुढे गेलेले आहेत. आता ते पावलं कोणाचे आहे, दे आर नोन, दे आर अननोन, दे आर स्ट्रेंजर पीपल. आपल्याला माहित नाही की कवी या ठिकाणी कोणाची व्याख्या करून राहिलेला आहे. आय केप्ट द फर्स्ट फॉर अनदर डे. या ठिकाणी बघा की काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी एक्सक्लेमेशनचा वापर केलेला आहे की सॉरी मी दोन्ही रस्त्याने चालू शकत नाही एक साथ. कोणता ना कोणता एक रस्ता मला इतर दिवसासाठी, कोणत्याही येत्या भविष्य काळासाठी राखून ठेवावा लागेल. जेव्हा मी एखाद्या रस्त्यावरून परत येईल आणि परत फिरून वापस जाईल तेव्हा त्या दुसऱ्या रस्त्याने मी प्रवास करेल, पण सॉरी ॲट दिस मोमेंट आय एम गोइंग टू टेक ओनली वन रोड ॲट द मोमेंट. येट नोईंग हाऊ वे लीड्स ऑन टू वे. बघा आता रस्ते रस्त्यावर चालतात. सपोज 11वीला 12वीला माझा सब्जेक्ट जो होता, माझं स्ट्रीम हे आर्ट्स होतं. मग आर्ट्स घेतल्यानंतर मला काय करावं लागलं, मला BA करावं लागलं, त्यानंतर मला MA करावं लागलं, त्यानंतर मला स्पेशलायझेशन करावं लागलं. तर मग काय झालं, तर 12वी पासून माझी सुरुवात झाली. 12वी नंतर मी BA घेतलं, BA नंतर मी MA घेतलं, MA नंतर मी B.Ed केलं आणि BA नंतर मी स्पेशलायझेशन केलं आणि अजूनही अभ्यास करून राहिलो. तर मग आर्ट्स नावाचा रस्ता माझ्याकडे कायम चालत राहिला. मी कधीही दुसऱ्या स्ट्रीम मध्ये जाऊ शकलो नाही. तर याला म्हणतात रस्त्यावर रस्ते चालत राहणं. मला इथून शेगावला जायचं तर मी काय करेल, सगळ्यात पहिल्यांदा मी खामगावला जाईल, खामगावरून शेगावला जाईल, शेगावरून पुढे जाईल, त्याच्यावरून पुढे जाईल. तर याप्रमाणे रस्ते रस्त्यावर चालत राहतात, रस्ते रस्त्यावर चालत राहतात आणि माणसाला पुढे पुढे जावं लागते. मला आता मी म्हटलं मला 12वीत जायचं आणि 12वी शाखेला मला सायन्स स्ट्रीम घ्यायचा. सो दॅट इज नॉट पॉसिबल. मी म्हटलं मला आता इंजिनियर बनायचं, दॅट इज नॉट पॉसिबल. कारण की रस्त्यावर रस्ते मी पार केलेले आहेत आणि वळून वापस जाणं मला कोणत्याही प्रकारे शक्य राहिलेलं नाही. सो येट नोईंग हाऊ वे लीड्स ऑन टू वे आय डाऊटेड इफ आय शुड इव्हर कम बॅक. मला कदाचित शंका आहे की मी पुन्हा कधी हा रस्ता घेण्यासाठी परत येऊ शकेल असं मला वाटत नाही. कोणत्याही हद्दीमध्ये असं मला वाटत नाही की मी या रस्त्यावर परत वापस येऊ शकेल. पुढचा स्टँजा बघा. I shall be telling this with a sigh. Yes, I hear. Sigh म्हणजे with sad. आपण ज्याला म्हणतो उसासा येणे, with a sad emotion. ज्याला आपण म्हणतो with a sad emotion. एखाद्या दिवशी कदाचित वाईटपणे काय म्हणतो आपण त्याला, दुःखानं उसासा टाकत, याला आपण म्हणतो साय. किंवा आपल्या दुःखामध्ये, अनहॅपीनेस मध्ये आपण काय करतो, श्वास खाली सोडतो. इनहिलेट आणि एक्सिलेट आपण त्याला म्हणतो. तर एक्सिलेट करून मी काय म्हणेन, किंवा कदाचित एखादा दिवस असा येईल जेव्हा फ्युचर मध्ये दिवस काय म्हणेन मी, आय शॅल बी टेलिंग दिस विथ अ साय समवेअर एजेस अँड एजेस हेन्स. कधी, तर आजपासून 25-30 वर्षानंतर मी कोणाला ना कोणाला सांगत असेल. काय, तर काय सांगत असेल लेखक, आय शॅल बी टेलिंग दिस विथ अ साय समवेअर एजेस अँड